तर तिकडे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामांचा आणखी एक प्रकार समोर आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत परिसरामध्ये दर्जाहीन सर्व्हिस रोडमुळे गेल्या आठवड्यामध्ये 2 अपघात झाल्याची घटना घडली आहे। महामार्गाचं चौपदरीकरण 90% पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी कशेडी ते राजापूर दरम्यान अनेक ठिकाणी कामं अपूर्ण आहेत। सर्व्हिस रोड, फूट ओव्हरब्रिज, बस थांबे आणि पादचारी मार्गांची अवस्था चिंताजनक आहे। पावसाळ्यामध्ये पुन्हा सुरू झालेल्या कामांमुळे वाहतूक कोंडी, चिखल आणि धोकादायक वळणांचा फटका हा वाहन चालकांना बसतो आहे। आपण उभे आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये आणि माझ्या पाठीमागे जो बघताय तो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे, ज्याचं काम अद्यापही प्रलंबित आहे। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं होतं की 99% काम हे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं पूर्ण झालं आहे। परंतु धक्कादायक माहिती अशी आहे की या ठिकाणी ना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण झालं आहे आणि जे सर्व्हिस रोड आहे ते देखील कितीतरी धोकादायक आहेत। माझ्या पाठीमागे जे बघताय ते हा जो ट्रक आहे तो ट्रक या ठिकाणी काल रात्रीच्या सुमारामध्ये या ठिकाणी उलटला होता आणि त्याचं प्रमुख कारण हे होतं की या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोटे औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर या ठिकाणी रस्ता खचला। 2 फूट रस्ता खचल्यानंतर हा जो ट्रक आहे तो या ठिकाणी उलटला आणि त्यामुळे या ठिकाणी अपघात झाला। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक त्यामुळे प्रभावित झाली होती। संबंधित ठेकेदार कंपनीकडून इतका हलगर्जीपणा झालेला आहे की त्या कंपनीवर कोणाचाही अंकुश आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न आता उपस्थित होतोय। राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचा कोणताही अधिकारी एवढा मोठा अपघात होऊन सातत्याने अपघात होत आहेत या ठिकाणी साधा एखादा पाहणी दौरा देखील करताना दिसत नाही आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग या ठिकाणी जो हलगर्जीपणा करतोय त्याचा जाब सरकार त्यांना विचारणार आहे का, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। पुढारी न्यूजसाठी अनुज जोशी, रत्नागिरी।